आणि मराठी माणसं जर कुठं चुकत असतील तर ते याच गोष्टींमध्ये चुकतं. हे सेकंड ऑप्शन म्हणून बिझनेस करतात. जे मारवाडी समाजातले जे बिझनेसमॅन आहेत त्यांचं माइंडसेट कसं असतं नेमकं. तिथं अजून सोसायटी पण डेव्हलप नाही झाली आहे, पण तरी पण तिथं स्वीट मार्टचं दुकान पहिलं चालू असतं. त्या समाजामध्ये बिझनेसेस ज्यावेळेस उभे केले जातात त्यावेळेस ते बिझनेसेस वाढावे यासाठी सगळेजण एकत्र मिळून काम करतात. तसं जर आपण बघितलं तर मराठी कल्चरमध्ये एखाद्याने जर बिझनेस चालू केला तर तो नातेवाईकांना असं वाटतं की हा किती दिवस करणार आहे, किती दिवस याचा टिकणार आहे, 6 महिन्यात तो बंद करेल. हॉटेल भाग्यश्री असेल किंवा हॉटेल तिरंगा असेल, त्यांनी खूप सारी मार्केटिंग केली. म्हणजे इंस्टाग्रामला नुसते रील्स आपण बघत होतो आणि कुठंतरी ते व्हायरल झाले. मग ह्याच्याकडून काय शिकायला भेटतं, ॲज अ बिझनेस लेसन आपण काय घेऊ शकतो. एखादा कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतो, सो बिझनेसवर तो ट्रस्ट कसा करतो, काय पॅरामीटर्स तो बघ. एक लक्षात घ्या, माणूस ट्रस्ट एखाद्या व्यक्तीवरती करतो त्यावेळेस तो एकच फॅक्टर असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत किरण हजारे सर, जे एक डिजिटल मार्केटर आहेत आणि आज आपल्याला खूप सारे इन्फॉर्मेशन सर देणार आहेत, जसं की बिझनेस कसा इम्प्रूव्ह केला पाहिजे. जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावर स्वतःची पोझिशनिंग कशी करायची, ब्रँडिंग कशी करायची आणि त्याच्यातून लीड्स कसे जनरेट करायचे, हे सगळे सर आज आपल्याला सांगणार आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग सर. तर म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की जे मारवाडी बिझनेस करतात, सो जे मारवाडी समाजातले जे बिझनेसमॅन आहेत त्यांचं माइंडसेट कसं असतं नेमकं. ॲक्च्युली सुरुवातीपासूनच तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या बिझनेसचं त्यांचा जो काही सगळ्या काही गोष्टी बघू शकता की त्यांचे पास्ट जर बघितला तर त्यांना जसं मराठी माणसं जे आहेत ते शेतीमध्ये म्हणा किंवा त्यांचं जे ओव्हरऑल जे कल्चर आहे ते जॉब ओरिएंटेड आहे. तसं त्यांचं मूळचं जे काही गावाच्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्यांना शेती जशी आपली जशी शेती आहे तशी त्यांच्याकडे एवढी प्रगत शेती नाही आहे किंवा त्या पद्धतीने त्यांचा तेवढा कल्चरल जर बघितलं तर त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तसा नाही. त्याच्यामुळं त्यांनी ते बाहेर पडलेले आहेत. बाहेर पडून त्यांनी जर कुठल्या याच्यावरती जर सगळ्यात प्रायोरिटी दिलेली आहे तर दुकानं असतील, शॉप असतील, म्हणजे तुम्ही आता म्हणलात की ते बिझनेस ओरिएंटेड, तर त्यांचा जर माइंडसेट जर बघितला तर त्यांच्याकडे क्लॅरिटी आहे, त्यांना काय करायचं आहे. सेकंड गोष्ट, त्यांच्याकडे रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे की मी रिस्क घेतो आहे तर त्यांना तो रिस्क ज्या पद्धतीने घेणार आहे ते कंट्रोलमध्ये रिस्क घेतात. गॅम्बलिंग वगैरे करत नाहीत की एखादा जे बिझनेस करायचा आहे आणि उगाच करायचं म्हणून ते करत नाहीत. तर त्याच्यामध्ये जे काही ते डिसिजन घेतात त्याच्या पाठीमागं लॉजिक्स असतात, त्याच्या पाठीमागं त्यांनी व्यवस्थित पद्धतीची दूरदृष्टी त्यांच्यासमोर असते. तर ओव्हरऑल त्यांचा माइंडसेट जर पाहिला तर बिझनेसला ज्या पद्धतीने ग्रो करण्यासाठी जो माइंडसेट लागतो, ओपन शिकण्यासाठी पूर्णपणे ओपन असतात, त्याच्यानंतर चेंजेस स्वीकारतात. त्यानंतर जर बघायला गेलं तर तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकणं महत्त्वाचं असतं. स्वतःचं ॲटिट्यूड अशा पद्धतीने ठेवायचा असतो की कुणी जरी असेल तर शिकायला भेटत असेल तर तुम्ही ओपन राहिलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला त्या समाजामध्ये जास्त आढळून येतात. मारवाडीचे जे रिलेटिव्ज असतात हे कशा असतात. तर माझे एक मित्र आहेत, तर त्यांचा एक किस्सा सांगतो मी की त्यांच्या ज्यावेळेस मी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांचं ऑफिसचं म्हणजे वेलकम होतं, म्हणजे सुरुवातीचंच हे होतं, फर्स्ट डे होता त्यांचा. तर त्यांच्यामध्ये प्रत्येकजण जो कुणी येत होता तर गिफ्टच्या ऐवजी जे काही त्यांच्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढे ते ॲज अ पैसे म्हणून, फंड्स म्हणून त्यांना देत होते. तर मी विचारलं, अरे हे गिफ्ट देत नाही, सगळेजण पैसे देतात, नेमकं त्याचं कारण काय. तर त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये हे गोष्टच आहे की जे कोणी बिझनेस चालू करतो त्याला सुरुवातीला एक मदत म्हणून आम्ही सगळेजण त्याला जे काही पॉसिबल असेल आमच्या परीने ते फंड देतो. तर यातनं एक गोष्ट कळते की त्या समाजामध्ये बिझनेसेस ज्यावेळेस उभे केले जातात त्यावेळेस ते बिझनेसेस वाढावे यासाठी सगळेजण एकत्र मिळून काम करतात. तसं जर आपण बघितलं तर मराठी कल्चरमध्ये एखाद्याने जर बिझनेस चालू केला तर तो नातेवाईकांना असं वाटतं की हा किती दिवस करणार आहे, किती दिवस याचा टिकणार आहे, 6 महिन्यात तो बंद करेल. तर अशी मराठी याच्यामध्ये जर बघितलं तर ती मेंटॅलिटी असते. तर आपली लोकंही पुढं जाऊ शकतात. फक्त आपल्या लोकांनी जर सगळ्यांनी मिळून जर एकत्र काम केलं, सपोर्ट केला तर नक्की मराठी माणूससुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहे. कारण की आज मी जर कोणासोबत काम करत असेल तर सगळे मराठी बिझनेस ओनर आहेत. तर त्यांच्यामध्ये एक फायर आहे की मला पण काहीतरी मोठं करायचं आहे, मला पण माझ्या बिझनेसला, ब्रँडला स्वतःच्या जीवावरती उभा करायचं आहे.
फक्त त्यांच्यामध्ये जर काही गोष्टींचं कमी असेल तर ते बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठीचे जे स्किल्स असतात वेगवेगळ्या, मार्केटिंग असेल, सेल्स असेल, त्याच्यानंतर बिझनेस मॉडेल डेव्हलपमेंट असेल, प्रोडक्ट पॅकेजिंग असेल, त्याच्यानंतर प्रायझिंगचं असेल, त्याच्यानंतर ब्रँडिंगचं असेल, तर ह्या स्किल ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मराठी लोकांकडे नाही आहेत. कारण की ते नसण्याचं कारण काय आहे की ना त्यांनी ज्या घरामध्ये ते वाढलेले आहेत, म्हणजे आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, त्यांना ते नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणी शिकवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर ते घरातनं बाहेर पडतात आणि शाळेमध्ये जातात. शाळेमध्ये सुद्धा ना कुठल्या शिक्षकांना ना कुठल्या मुख्याध्यापकांना त्या गोष्टीचं नॉलेज आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं भेटत नाही आहे. शाळेतनं कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमध्ये 11वी-12वी असेल, तिथं प्रोफेसर असतील, त्यांना देखील काय माहीत नाही आहे. 11वी-12वी झाल्यानंतर ते डिग्रीला जातात आणि डिग्रीला तुम्ही भले MBAची जरी डिग्री केली तर तिथंसुद्धा तुम्हाला बिझनेस डेव्हलपमेंट शिकवलं जात नाही आहे. तिथं जॉब कसा मिळेल हे शिकवलं जातं. म्हणजे काय की ओव्हरऑल त्याच्या 18 ते 21 वर्षाच्या जर्नीमध्ये त्याला कुठेही बिझनेस शिकवला जात नाही. तर आणि अशा गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपल्याला जॉब प्रायोरिटी पहिल्यांदा 21 वर्ष माइंडसेटमध्ये हॅम्बर केलं जातं की तू जॉब कर, जॉब कर, जॉब कर आणि जॉबमध्ये सगळं काय आहे सिक्युरिटी. तर अशा माणसाने ज्यावेळेस जॉबसाठी तो ॲप्लाय करतो तर त्याला कळतं की यार मला जॉब, जेवढे मी पैसे खर्च केले शिक्षणाला तेवढे सुद्धा माझे वसूल होत नाही आहेत 5 वर्षामध्ये. तर त्याला त्यावेळेस कळतं की यार जॉब करून माझं काय खरं नाही, आता मला काहीतरी स्वतःच्या जीवावरती करावं लागेल. तर तो सेकंड ऑप्शन म्हणून बिझनेस करतो. आणि सेकंड ऑप्शन म्हणून ज्यावेळेस तो बिझनेस करतो तर एखाद्या माणसाला 21 वर्षाच्या याच्यामध्ये फक्त जॉबमध्ये पूर्णपणे सिक्युरिटी आहे असा माइंडसेट त्याचा डेव्हलप झालेला आहे. तो जर माणूस बिझनेस करायला लागला तर त्याला पहिल्यांदा खूप स्ट्रगल करावं लागतं. कारण की त्याला स्वतःला चेंज करावं लागतं की बिझनेसला एक पॉझिटिव्ह गेम म्हणून त्यांनी बघावं लागतं. माइंडसेटमध्ये खूप चेंजेस करावे लागतात. आणि मराठी माणसं जर कुठं चुकत असतील तर ते याच गोष्टींमध्ये चुकतं की सेकंड ऑप्शन म्हणून बिझनेस करतात. ते तर झालं, पण बिझनेस करत असताना आपल्या स्वतःमध्ये स्किल डेव्हलपमेंट करावे लागतात. त्याला पहिलं प्राधान्य द्यावं लागतं की बिझनेस करतोय तर बिझनेस करण्याच्या कॅपॅबिलिटीज आपल्यामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजेत. तर त्याने त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. तर तो त्याच्यावरती फोकस न करता त्याला असं वाटतं की बिझनेसेसमध्ये फक्त काहीतरी शोबाजी केली, कुठंतरी काहीतरी इनॉग्रेशन असेल किंवा काही वेलकम असेल, कुठल्या गोष्टीचं आपण सुरुवात करत असेल, त्याला असं वाटतं की मी गाजावाजा केलं तर माझा बिझनेस मोठा होईल. तसं नसतं. बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजीज लागतात, बिझनेसमध्ये दूरदृष्टी लागते, बिझनेसमध्ये क्लॅरिटी लागते आणि बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणासाठी हेल्प करणार आहात त्या माणसाची अंडरस्टँडिंग लागते. तर या ओव्हरऑल गोष्टी मराठी माणसामध्ये नाही आहेत. तर त्याने जर ते डेव्हलप केलं तर मी तुम्हाला सांगतो की मराठी माणूससुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहे. हम्म. आणि अजून एक आहे की मी ऑब्झर्व केलं की जिथं पण डेव्हलपमेंट होते, म्हणजे जिथं पण बिल्डिंग्स होणार आहेत किंवा काय, तर पहिलं तिथं स्वीट मार्ट ओपन होतं. म्हणजे काय माहिती कसं काय, पण त्यांना क आपण म्हणतो ना ऑपॉर्च्युनिटी लगेच दिसते आणि ते लगेच ग्रॅब करून लगेच ते दुकान घेणार, तिथं गाळा चालू करणार. आणि तिथं अजून सोसायटी पण डेव्हलप नाही झाली आहे, पण तरी पण तिथं स्वीट मार्टचं दुकान पहिलं चालू असतं. मी सुद्धा माझ्या ऑफिसेससाठी मी शोधतो की मला प्लेस पाहिजे. कारण की आता माझी 25 जणांची टीम आहे. माझं ड्रीम आहे की मी 100+ पीपल लोकांची टीम करावी. या पद्धतीने मी चाललेलो आहे. माझी तशी ग्रोथ पण आहे. तर मी ज्यावेळेस असे तुम्ही जशा पद्धतीने म्हणा की अंडर कन्स्ट्रक्शन्स डेव्हलपमेंटकडे मी जातो त्यावेळेस बघतो आणि त्यावेळेस माझा पहिला प्रश्न असतो की यार मला फ्रंटचं शॉप आहे का अवेलेबल. तर त्यांचं पहिलं उत्तर असतं नाही सर ते गेलेले आहेत. मी ज्यावेळेस त्यांना आतुरतेने विचारतो हे घेणारे कोण आहेत, तर त्यांचं पहिलं उत्तर असतं सर ते मारवाडी आणि या पद्धतीच्या. त्या समाजाबद्दल असं कुठली निगेटिव्ह गोष्ट नाही आहे, पण तो समाज जो आहे ना की त्याला ऑलरेडी माहिती आहे की मला स्कोप, त्याला लॉंग विजन आहे त्या गोष्टीचं. त्याला माहिती आहे की आत्ता जरी मला इथं सुनसान रान दिसत असेल, मला इथं आता गर्दी दिसत नसेल, त्याला 5 वर्षाचं चित्र माहिती आहे की इथं ज्यावेळेस सगळं बिल्डिंगचं चित्र पूर्ण होईल त्यावेळेस तिथं पूर्णपणे माझ्या शॉपमध्ये गर्दी असणार हे त्याला ऑलरेडी माहिती असतं. त्याच्यामुळं तो शोबाजीमध्ये पैसे न घालता त्याच्याकडची जी काही सेविंग्ज असेल, जे काय कर्ज घेऊन तो त्याच्यामध्ये गुंतवून टाकतो. कारण की त्याला माहिती आहे की हा पैसा वाया जाणार नाही आहे. तर तुम्ही जे विचारलंस की बाबा असं का होतं, कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आणि जर तुम्ही ह्याच कम्पॅरिझनमध्ये जर आपल्या माणसांचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो की आता माझ्या वडिलांना मी एक प्लेस दाखवली आणि मी माझ्या वडिलांना म्हणलं की पप्पा इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला खूप एकदम व्यवस्थित ROI देऊ, म्हणजे रिटर्न ऑफ इंटरेस्ट देईन म्हणले ते. तर पप्पा म्हणले अरे इथं काय 5 वर्ष तू पैसा इथं टाकणार आणि ती तुम्ही वाट बघत बसणार आणि असं झालं तसं झालं.
म्हणजे त्यांचे काय आहे की ते मला भले त्यांनी सजेशन दिलं, पण त्या सजेशनच्या पाठीमागे एक इन्सिक्युरिटी होती की बाबा ह्याचं काय खरं आहे, पैसे गोटून ठेवायचे. म्हणजे काय आहे की एक प्रकारे ती मेंटॅलिटी जी रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे ती नाही आहे. आणि आपल्या घरच्यांकडनं जर आपल्याला सपोर्ट भेटत नाही तर ते तो कुठेतरी आपल्याला पण डगमगायला होतं आणि आपण सुद्धा तिथं माघार घेतो. पण मी ती गोष्ट मी आता ऑलरेडी मॅच्युअर आहे, त्या गोष्टी ऑलरेडी सेल्फ डिपेंडेंट आहे आणि मला माझी डिसिजन घेण्यासाठी त्या पद्धतीचं फायनान्शियल एक जो नॉलेज आहे ते सुद्धा आहे. त्याच्यामुळे ते डिसिजन मी घेतला आणि मला माहिती आहे की त्या डिसिजनचा फायदा होणार आहे. पण ही जर गोष्ट प्रत्येकामध्ये असेल, मराठी माणसामध्ये प्रत्येकामध्ये जर असेल, तर उद्या मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की जसे मारवाडी असेल, गुजराती, सिंधी असतील, ही लोक जसे फ्रंटला दिसतात, रोड टच दिसतात, तसं आपला मराठी माणूस पण दिसू शकतो. फक्त मराठी माणसाला ती दूरदृष्टी क्रिएट करावी लागेल, ते शिकावं लागेल आणि ती रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि बँकेचं फायनान्शियल जे काय गोष्टी असतात की बँक तुम्हाला पैसे द्यायला रेडी असते. कारण की बँकेला कर्ज द्यायचं आहे, बँकेचं ते प्रोडक्टच आहे, पण त्यांना गुड कस्टमर पाहिजेत. गुड कस्टमर म्हणजे काय की तुम्ही फक्त तुमच्या बँकेत पैसे आहेत असं नाही, तुमचे कागदोपत्री, तुमचं डॉक्युमेंटेशन जर व्यवस्थित असेल तर बँक तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देते. पण मराठी उद्योजकांचं जर कुठंच चुकत असेल तर तिथंच चुकतात. पैसा येत असतो, पैसा जात असतो, खर्च होतो, शोबाजी होते, सगळे होतात, पण डॉक्युमेंटेशनच नसतं. जर ते डॉक्युमेंटेशन नसेल तर उद्या तुम्हाला जर फंडिंगची गरज लागली, तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा झाला, तर तुम्हाला कशा पद्धतीने बँक पैसे देणार. आज तुमच्याकडं बँक तुम्हाला CC प्रोव्हाइड करते, तुम्हाला GST भरता येतं, GSTचं एक प्रोडक्ट आहे जे तुम्ही ओव्हरड्राफ्ट आणि CC सारखं वापरू शकता. म्हणजे ह्या गोष्टी कोणालाच माहीत नाही. आज माझ्या बिझनेसमध्ये जर मला ग्रो व्हायचं असेल तर उद्या मला जर फंड पाहिजे असेल तर माझ्याकडं CC पण आहे आणि GSTचं ओव्हरड्राफ्ट जे काही प्रोडक्ट आहे त्याचं पण मला हे आहे. म्हणजे उद्या मला 20-25 लाख रुपये लागले तर मला दुसऱ्यांना मागायची गरजच नाही, कारण ती ऑलरेडी मी माझ्या बिझनेससाठी त्या पद्धतीची सोय करून ठेवली आहे, कारण की माझं डॉक्युमेंटेशन ओके आहे. तर हे मराठी लोकांना माहितीच नाही आहे की अशा अशा गोष्टी पण अवेलेबल असतात. उगाच कोणाकडनं तरी कर्ज काढून 10% 12% घेण्यापेक्षा तुम्हाला वर्षाचे तेवढे टक्केवारीने तुम्हाला बँक आणि बाकीच्या गोष्टी ज्या प्रोडक्ट्स आहेत त्याची जर तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली तर तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचा वापर करू शकता छान पद्धतीने. कोणताही सक्सेसफुल बिझनेस असेल, तो फॉरेनचे इलॉन मस्क असू द्या, फेसबुकचं मार्क झुकरबर्ग असू द्या, स्टीव्ह जॉब असू द्या किंवा कुठलंही जैन असू द्या, सिंधी असू द्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला तो कुठल्या एका ठराविक जातीचा म्हणून तो सक्सेसफुल नसतो. त्याच्या पाठीमागं एक माइंडसेट असतो, त्याच्यामुळे तो सक्सेसफुल असतो. तुम्ही कुठल्याही गोष्टीला तुम्ही जर सक्सेसफुल एखाद्या माणसाकडे जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये 1-2-3 गोष्टी रिपिटेटिव्ह दिसतील. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट की तो बाबा दूरदृष्टीचा असतो, तो शॉर्ट टर्मचा विचार नाही करत, तो लाँग टर्मचा विचार करतो. दुसरी गोष्ट, तो प्रत्येक वेळेस लर्निंगला फोकस करतो, शिकण्याला फोकस करतो. आणि तिसरी गोष्ट, तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या स्किल्स आणि कॅपॅबिलिटीज आहेत त्याच्यावरतीच तुम्ही जर बघितलं तर सक्सेसफुल लोक त्या कॅपॅबिलिटीज ऑलरेडी त्यांच्यामध्ये असतात आणि त्यांचा माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेट असतो. ते व्हेरी ॲम्बिशियस असतात. ते ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते डेस्परेटली त्याच्या पाठीमागं लागलेलं असतं. ते डेस्पिरेशन असतं की मला टॉप 1चं व्हायचं आहे, मला टॉप 1% जायचं आहे, तर जायचंच आहे. ते 24 तासामध्ये त्यांचं जर डोक्यामध्ये काय विचार असेल तर तोच असतो फक्त. त्याच्यामुळे ते सक्सेसफुल आहेत. आणि ते सक्सेस जर आपल्याला देखील पाहिजे असेल तर जो कोणी सक्सेसफुल तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असेल त्याला तुम्ही ॲज इट इज रिफ्रेम करा, त्यांचा माइंडसेट तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करा. तुम्ही सुद्धा त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या पुढे तुम्ही टॉप 1मध्ये असाल नक्कीच, जर तुम्ही याच्यामध्ये चेंजेस केले तर. मार्केटिंग करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता तुम्ही जर बघितलं तर आता इंटरनेट आहे, इंटरनेटवरती जे मार्केटिंग होतं त्याला इंटरनेट मार्केटिंग म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं फेसबुक आलं, तुमचं यूट्यूब आलं, इंस्टाग्राम आलं, बाकीच्या आउटलुक आलं, जीमेल वगैरे या सर्व गोष्टी. आणि एक आहे ट्रॅडिशनल मार्केटिंग. ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये पेपर, न्यूजपेपर येतात. सेकंड तुम्ही जर बघितलं तर बॅनर आता, रेडिओ, पॅम्पलेट, दूरदर्शन वगैरे आलं, हे ट्रॅडिशनल मार्केटिंग आलं. आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही जर ट्रॅडिशनल मार्केटिंग जर कराल तर तुमचा पैसा जाणार आहे, तुमचे टाईमसुद्धा वाया जाणार आहे. आणि या ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुमचा डाटा ट्रॅक होत नाही. म्हणजे कुणी बघितलं, कुणी लाईक केलं, ते बघून कोण तुमच्याकडे आलं, त्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही खर्च किती केला, हे काहीसुद्धा ट्रॅक होत नाही. त्याच्यामुळे ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये मोजता येत नसल्यामुळं तुम्हाला त्याची ग्रोथ तुम्हाला दिसत नाही.
उलट तुम्हाला पैसा जास्तीत जास्त वाया गेलेला दिसतो. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टा मार्केटिंग कराल तर तुम्हाला टार्गेट करण्यासाठी तिथं ऑप्शन आहे. कोणाला टार्गेट करायचं हे तिथं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर त्या ज्या लोकांना टार्गेट केलेलं आहे त्याला त्याची सायकोलॉजी काय आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याला मेसेजिंग देऊ शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही ऑफरसुद्धा बिल्ड करू शकता. आणि त्या माणसाने जर तुम्ही 100 रुपयाची ॲडव्हर्टाइजमेंट चालू करताय तर त्या 100 रुपयामध्ये त्या दिवसामध्ये किती लोकांपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट केली, त्यातल्या किती लोकांनी लाईक केलं, कुणी कमेंट केलं, कुणी शेअर केलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतात. तुम्ही मोजू शकता. जी गोष्ट मोजता येते त्याला तुम्ही सुधारवू पण शकता आणि वाढवू पण शकता. याचाच अर्थ काय आहे की याच्यामुळं तुम्हाला तुमच्या मार्केटिंगमध्ये कंट्रोल आलेला आहे की तुम्हाला कोणाला दाखवायचं आहे, कुठल्या एजला दाखवायचं आहे, कुठल्या लोकेशनला दाखवायचं आहे, हे सगळं तुम्ही ठरवू शकता. तुमच्याकडे कस्टमरची क्लॅरिटी आहे तर तुम्हाला त्यांच्यानुसार ऑफर डेव्हलप करायची आणि तुमची ॲडव्हर्टाइजमेंट करायची. याच गोष्टींमुळं हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित करताय तर 100 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आणि अशा सक्सेस स्टोरीज माझ्याकडे आहेत. ज्यांनी 100 रुपयापासून स्टार्ट केली आहे त्यांनी लाखो रुपये आज ते कमवत आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली इंस्टाग्रामवर कुठली ऑडियन्स आहे आणि फेसबुकवर कुठली ऑडियन्स आहे, म्हणजे काय सांगाल? म्हणजे इंस्टाग्राम वर्सेस फेसबुक ॲड्स, मग इंस्टाग्रामवर जास्त रीच भेटतं, जास्त लीड्स जनरेट होतात का फेसबुकवर? आता याच्यामध्ये कसं राहतं ना की तुम्ही ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट करता ते एक प्लेसमेंटचा प्रकार असतो. याच्यामध्ये तुम्ही फक्त इंस्टाग्रामवरती ॲडव्हर्टाइजमेंट चालवायची असेल तर तुम्हाला प्लेसमेंट फक्त इंस्टाग्राम तुम्ही ठेवू शकता आणि फेसबुकवर चालवायचं तर फेसबुक ठेवू शकता. तुमचा प्रश्न आहे की या दोघांपैकी कुठून जास्त लीड येतात. तर ह्याच्यामध्ये राहतं कसं की तुम्ही ज्यावेळेस पेड ॲडव्हर्टाइजमेंट करता त्यावेळेस तुम्हाला ती काळजी करण्याची गरज नसते. का करायची गरज नसते काळजी? कारण की फेसबुक ठरवतं तुमचा ऑडियन्स कुठं आहे, तुमचा ऑडियन्स कोणत्या वेळी ॲक्टिव्ह आहे, तुमचा ऑडियन्स जास्तीत जास्त कुठं वेळ घालवतो फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. हे ऑलरेडी त्याच्या अल्गोरिदमला ते माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त ॲडव्हर्टाइजमेंट लॉन्च करायचे आणि लीड तुम्हाला विदिन अ हवरमध्ये, म्हणजे तुम्ही ॲड लॉन्च केली 30 ते 35 मिनटामध्ये ते ॲक्टिव्ह पण होईल आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर पुढच्या 2 तासामध्ये तुम्हाला लीड्स पण येतील आणि तुम्हाला सेम डेला लगेच सेल पण चालू होईल. एवढी ही क्विक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये पेड ॲडव्हर्टाइजमेंट जर करत असाल तर त्याच्यात काळजी करण्याची गरज नाही. बट जर तुम्ही ऑर्गॅनिक मार्केटिंग करत असाल, ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठेही तुम्ही पैसे खर्च करत नाहीत, फेसबुकला तुम्ही प्रमोट करण्यासाठी कुठेही काय पैसे देत नाहीत, तुम्ही समजा एखादा रील पोस्ट केला तर तुम्हाला फेसबुकवरती जास्त रीच नाही भेटत. कारण की जर बघायला गेलं तर जास्तीत जास्त जो तुमचा ऑडियन्स आहे तो कुठं जास्तीत जास्त ॲक्टिव्ह आहे ते तुम्हाला जर बघितलं, जर तुम्ही एज फॅक्टर 18 ते 35-40 जर बघितलं तर जास्त इंस्टाग्रामच्या रील्सवरती ते असतील. जे 35च्या पुढे 40च्या पुढे जे थोडंसं ज्यांच्या जवानीमध्ये फेसबुक थोडंसं फेमस होतं ते लोक तुम्हाला फेसबुकला जास्त दिसतील. ते डिपेंड आहेत की तुमचं टार्गेट ऑडियन्स कशामध्ये जास्त वेळ घालतो. हे जर तुम्हाला ऑलरेडी क्लिअरिटी असेल तर तिथं तुम्ही ऑर्गॅनिक मार्केटिंग करून तिथं तुम्ही जास्तीत जास्त ग्रो करू शकता. ओके. अशा कुठल्या चुका आहेत बेसिकली कॉमन मिस्टेक्स आपण म्हणतो जेव्हा पण आपण ॲड्स रन करतो बिझनेससाठी? एकच चूक करतात लोक, ती मेजर चूक असते की त्यांची कस्टमरचं अंडरस्टँडिंग नसतं. कस्टमरचं अंडरस्टँडिंग नसणं म्हणजे काय, त्यांना कस्टमरच्या NDP माहीत नसतो. NDP म्हणजे काय असतं, नीड, डिझायर आणि प्रॉब्लेम. तुम्ही जर ॲडव्हर्टाइजमेंट करतात तर लोक चूक करतात की मी किती छान आहे, माझं प्रोडक्ट किती भारी आहे, मी किती एक्सपर्ट आहे, माझ्याकडं क्वालिटी आहे, मी सगळ्यात नंबर 1 आहे. लोकांना तुम्ही नंबर 1 आहेत तर काय फायदा नाही आहे. लोकांना एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे असतं की मला काय फायदा आहे. जर मी माझा व्हिडिओ टाकतोय, मी माझ्या मार्केटिंग करतोय, ते सर्व्हिस असेल किंवा समजा एखादा मी माझ्या बुटकॅम्पला सुद्धा प्रमोट करतोय. समजा बुटकॅम्पमध्ये जर मी म्हणलं की माझा बुटकॅम्प मराठीतनं आहे, माझा बुटकॅम्प सगळ्यात नंबर 1 आहे, माझ्याकडं खूप नॉलेज आहे फेसबुक इंस्टाचं आणि तुम्ही त्या बुटकॅम्पमध्ये या आणि त्या बुटकॅम्पची फी माझी XYZ आहे, तर लोक येणार नाहीत. पण तिथंच जर मी म्हणलं की तुमचा बिझनेस वाढत नाही आहे, तुम्ही बुस्टिंग करताय, प्रमोटिंग करताय आणि त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांना टार्गेट होते, मग तुम्हाला क्वालिटी लीड्स येत नाही आहेत, फेक लीड्स येत आहेत आणि तुमच्या बिझनेसमध्ये पोटेन्शियल आहे तरी देखील तुम्ही ग्रो होऊ शकत नाहीत कारण की तुमच्याकडे मार्केटिंगचं नॉलेज नाही. आणि हे जर तुम्हाला 3 तासामध्ये शिकायचं असेल, तुमची ॲडव्हर्टाइजमेंट लॉन्च करून तुम्हाला बघायचं असेल आणि तुम्हाला लगेच सेम डेला रिझल्ट जर अनुभवायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि बुटकॅम्पला अटेंड व्हा. तर या स्क्रिप्टमध्ये काय होतं की माझ्याबद्दल नव्हतं, ती सगळी स्क्रिप्ट त्यांच्याबद्दल होती. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं
कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच तुमचा असेल मार्केटिंगमध्ये, तेवढं तुमचं ॲडव्हर्टाइजमेंटला रिझल्ट येणार. जर तुम्हाला ₹1 चे ₹10 करायचे असतील, म्हणजे 10x तुम्हाला जर रिझल्ट मिळवायचे असतील, तर तुमचा पूर्ण फोकस तुमच्या कस्टमरकडे पाहिजे. तो काय उठल्यानंतर त्याच्या डोक्यात पहिला विचार काय असतो, झोपताना त्याच्या मनामध्ये काय चाललेलं असतं, दिवसभर तो ज्यावेळेस चालतो, फिरतो, बोलतो, काम करतो, त्यावेळेस त्याला काय फील होतं, त्याची माइंडसेट काय आहे, त्याचे विचार कोणता आहे, कुठल्या लूपमध्ये तो अडकलेला आहे, एवढं कस्टमर ऑब्सेशन तुम्हाला पाहिजे. जर हे तुम्ही क्रॅक केलं तर तुम्ही तुमचा ब्रँड आणि तुमचं मार्केटिंग तुम्ही प्रॉफिटेबल करू शकता. हॉटेल भाग्यश्री असेल किंवा हॉटेल तिरंगा असेल, त्यांनी खूप सारी मार्केटिंग केली, म्हणजे इंस्टाग्रामला नुसते रील्स आपण बघत होतो आणि कुठेतरी ते व्हायरल झाले. मग ह्याच्याकडून काय शिकायला भेटतं, ॲज अ बिझनेस लेसन आपण काय घेऊ शकतो? व्हायरल झाले तुम्ही बघू शकता की त्यांनी एक युनिकनेस त्यांच्या कंटेंटमध्ये आणला. विचार करा, याच्या आधी कधी तुम्ही असं कधी कुठल्या हॉटेल मालकाला बघितलं होतं का ज्यांनी डायरेक्ट बोकड सोलून, म्हणजे बोकडाची कातडी काढली आणि झाडाला लटकवलं आणि त्यांनी दाखवलं. तर त्यांनी तुम्ही बघू शकता त्यांच्या कंटेंटमध्ये युनिकनेस होता, जे कुणीच आधी बघितलं नव्हतं. त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिकला तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल तर पहिले 3 सेकंद खूप महत्त्वाचे असतात. पहिले 3 सेकंद म्हणजे काय, हुक करणं म्हणजे काय, व्ह्युअर्सला थांबवणं. ज्यावेळेस या जर्नीमध्ये हे जे काही हॉटेल मालक तुम्ही म्हणला होता, आता जी नावं तुम्ही घेतली, हे फेमस होण्याचं कारण काय होतं, कारण की याच्या आधी हे असं पद्धतीने कुणीचसुद्धा दाखवलं नव्हतं. ते पहिल्यांदा बघायला होतं आणि तो एक क्युरियोसिटी जनरेट झाली की यार हे एवढी बोकडं आहेत आणि ते बोकडं जे काय त्यांची कातडे काढून जे लटकवले जातात हे पहिल्यांदा बघितलं, हुक झाली लोकं. आणि हुक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांची जी काही नेक्स्ट जी काही स्टोरी आहे की दुपारी एवढे कापलेत, ह्याच्यामध्ये हे कापले, तर लोकांना क्युरियोसिटी निर्माण झाली की याला एका टायमाला 10-10 बोकडं कसे काय होते, एका टायमाला हे कसं काय होते. त्याच्यामध्ये हाईप क्रिएट झाली आणि त्या हाईप क्रिएट झाल्यामुळं लोकांना त्यांच्या रील्स आवडायला लागल्या, लोक त्यांना शेअर करायला लागले, लोक त्यांना कमेंट करायला लागले. आणि याच्यातनं काय झालं की सेकंड असतं की तुम्ही जर लोकांचे अटेन्शन मिळवले तर तुमचा बिझनेस होणारच आहे. त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की प्राईज खूप इम्पॉर्टंट होते त्यामध्ये. येस, प्राईस आता तुम्ही जर बघायला गेलं तर त्यांचं जे लोकेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेल मालकाला सगळ्यात जर मोठा जर खर्च असतो तो रेंटचा असतो, स्टाफचा असतो. आणि हे जे काही हॉटेल मालक आहेत ते मराठवाड्यातले आहेत, ते अशा ग्रामीण भागातले आहेत जिथं तुम्ही जर बघितलं तर रेंटचं एवढं काही जास्त नसतं. जे काय तुम्ही जे काय प्रोडक्ट त्यांचं जे आहे, म्हणजे समजा कुठलं मटण वगैरे असेल, शेळ्या असतील, बोकडं असतील, तर ते ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर भेटलं तर लॉटनी जर उचललं तर तुम्हाला होलसेलमध्ये भेटणार आहे. तिथला स्टाफ जो आहे, तो स्टाफचा खर्च जो आहे ॲज कम्पेअर टू सिटी, तो तेवढा तुम्हाला नसणार आहे. त्याच्यामुळं त्यांना त्या रेटमध्ये त्या भागामध्ये देणं काय म्हणजे काय एवढं अवघड नाही, ते देऊ शकतात. आणि रेट फ्लेक्झिबल प्लस युनिकनेस प्लस हाईप या तिन्ही गोष्टींमध्ये जे मेळ जुळला, त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये त्यांना ती यश भेटलं तितक्या स्वरूपामध्ये. आणि आता जर तुम्ही बघितलं तर ती लोक आता प्रॉपरली बिझनेसमध्ये जो रिअल प्रॉफिट असतो, की आता ते लोक फ्रँचायझी द्यायला लागले किंवा त्यांचे शाखा काढायला लागले, आता तो त्यांचा रिअल इन्कम झाला. तर हेच बिझनेस मॉडेल असतं जे मराठी माणसांनी शिकलं पाहिजे, की एकदा का तुम्ही सिस्टीम प्रूव्हन केली की तुमच्याकडे आता सिस्टीम आहे, ती सिस्टीम तुम्ही रेप्लिकेट करू शकता आणि या सिस्टीमचं तुम्ही मॉनिटायझेशन करू शकता. हे प्रत्येकाने जर शिकला तर प्रत्येक मराठी माणूस मोठा होऊ शकतो, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. कस्टमर विचार कसा करतो बेसिकली, जेव्हा पण समजा तुमच्या प्लॅटफॉर्मवर आला तो लीड, जसं की तुम्ही लिंक प्रोव्हाइड केली आणि मी लिंकवर क्लिक केलं, त्यानंतर त्याचं सायकोलॉजी काय असते की नेमकं कोणते पॅरामीटर्स तो बघतो प्रोडक्ट घेण्याचे? याच्यामध्ये हा प्रश्न तुम्ही जो विचारलेला कस्टमर जर्नी म्हणतात, याच्यामध्ये फेसबुकचं फनल असतं. म्हणजे ते फनल कसं वर्क करतं की ज्यावेळेस पहिल्यांदा माणूस तुम्हाला बघतो तर तो अनअवेअर असतो, तो तुम्हाला ओळखत नसतो. पण ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कंटिन्युअसली करता, ते सारखे तुमचे व्हिडिओ त्यांच्यासमोर बंबाड होतात, तर त्याला एक इंटरेस्ट जागा होतो, अरे हा माणूस कोण आहे, सारखं माझ्या फीडमध्ये येतं. सेकंडली काय होतं की तुमचे व्हरायटी ऑफ कंटेंट असतात, तुम्ही टेस्टिमोनियल दाखवता, सक्सेस स्टोरीज दाखवता, त्याला क्युरियोसिटी निर्माण होते की यार ह्या माणसाला त्याने फायदा करून दिला आहे, या माणसाला त्याने अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. तो तुम्हाला सर्च करतो, तुमच्याबद्दल थोडंसं अजून जाणवतो, मग त्याला तुमच्याबद्दल ट्रस्ट निर्माण होतो की XYZ व्यक्ती आहे, असा एक्सपर्ट आहे. म्हणजे माझ्याच उदाहरणामध्ये
जर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझी ॲडव्हर्टाईजमेंट दिसली तर हा किरण हजारे आहे. अनअवेअर आहे सुरुवातीला, पण त्याच्यानंतर मी सारखं माझे वेगवेगळे व्हिडिओज येतात, त्याला क्युरियोसिटी निर्माण होते, अरे हा कोण आहे किरण हजारे. त्याच्यानंतर त्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्याच्या प्रॉब्लेमबद्दल बोलतो, त्याला क्युरियोसिटी निर्माण होते. त्याच प्रॉब्लेमला मी कोणाला तरी सोल्युशन दिलेलं आहे, ते पण व्हिडिओ तो बघतो, तर त्याला अजून थोडंसं क्युरियोसिटी वाढते. तो माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती येतो, बाकीचे व्हिडिओज बघतो, गुगलला सर्च करतो, यूट्यूबला बघतो. तर या सगळ्या गोष्टीतनं त्याला काय होतं, एक क्युरियोसिटी, त्याची जी काही क्युरियोसिटी आहे ती ट्रस्टमध्ये निर्माण होते. ट्रस्टमध्ये निर्माण झाल्यानंतर तो माझ्या बुट कॅम्पला येतो. बुट कॅम्पला आल्यानंतर तिथं त्याला माझे जे काही एक्सपर्टीज आहे, माझं जे काही कमीत पैशामध्ये जे काही मी त्याला नॉलेज दिलेलं आहे, तो त्याच्यावरती ते जे काही बघून त्याला ज्या काही मार्केटिंगच्या गोष्टी असतात त्याला त्याच्यावरती सोल्युशन भेटतं. आणि त्याच्यानंतर तो त्याच्या बिझनेसमध्ये ते इम्प्लिमेंटेशन करतो आणि त्याला रिअल रिझल्ट भेटतात. आणि अशा पद्धतीने तो माझ्यासाठी एक लाँग टर्म कस्टमर बनून जातो. म्हणजे एक अननोन व्यक्ती, तो कस्टमर जर्नी ही तुम्हाला एक अशा सिम्पल ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितलं, एक फनल तुम्ही जर व्यवस्थित तुमच्या बिझनेसमध्ये लॉन्च केलं, तर एक अनोळखी व्यक्ती तुमचा कस्टमर अशा पद्धतीने होत असतो. आणि त्यामध्ये समजा आजच्या काळामध्ये एक छोटंसं दुकान आहे, आपण म्हणतो आता सगळेच जण आज सोशल मीडियावर आहेत. छोटंसं कपड्याचं दुकान असू दे किंवा मग हॉटेल असू दे किंवा मग बाकीच्या गोष्टी. सो हे पण कुठेतरी ॲड्स रन करतात, म्हणजे असंच बूस्ट मारतात. सो त्यांच्यासाठी काय सांगाल, म्हणजे नेमकं कुठली स्ट्रॅटजी यूज करावी किंवा असे बेसिकली फक्त बूस्ट करून काही उपयोग होणार नाही आहे. सो त्यांच्यासाठी काय सांगाल? तर फॉर एक्झाम्पल आपण असं पकडू की कपड्याचं दुकान आहे. आता कपड्याचं दुकान तुम्ही फायनल केलं की मला कपड्याच्या याच्यामध्ये उतरायचं. लक्षात घ्या, तुम्हाला एक युनिक सेलिंग प्रपोजिशन USPचा कन्सेप्ट असतो की माझ्या कपड्याचं मी जर दुकान चालू करतो आहे, तर मार्केटमध्ये जेवढे काही दुसरे लोक आहेत त्याच्यापेक्षा मी वेगळं काय करतो, हे USP तुम्हाला असली पाहिजे. कारण की जे 10 जण करतात ते जर तुम्ही सुद्धा 11वे असाल तर लोक म्हणतील हे आहे, ते आहेत आणि तू आहे, मी सगळ्यात स्वस्त कोण आहे त्याच्याकडे जाईल. आणि लक्षात घ्या, बिझनेसमध्ये जर तुम्ही प्रायझिंग फोकस जर तुम्हाला वाटत असेल की मी स्वस्त विकतो, स्वस्त विकायचं असेल तर मार्केटमध्ये तुमच्यापेक्षा स्वस्त कोणीच विकलं नाही पाहिजे, तर तुम्ही तो बिझनेस टिकू शकता आणि वाढवू शकता. या मार्केटमध्ये स्वस्त विकताय, पण तुम्ही स्वस्त 2 नंबरमध्ये आहात विकायला. म्हणजे तुम्ही एकतर स्वस्त विकताय तर तुमच्यापेक्षा कुणीच स्वस्त नाही दिलं पाहिजे. जर तुम्ही 2 नंबरला असाल त्या मार्केटमध्ये तर तुम्ही कधी ना कधी तुम्ही ढासळणार आहात आणि तुम्ही लॉसमध्ये जाणार आहात. तर माझं कधीसुद्धा म्हणणं आहे, कोणताही बिझनेस करा पण तुमचं प्रॉफिट मार्जिन जास्त असले पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रोडक्टची प्राईस प्रीमियममध्ये असली पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रीमियममध्ये यायचं असेल तर तुमच्याकडे स्ट्रॉंग USP म्हणजे त्याला डिफरन्शिएटर म्हणू शकतो, वेगळे पण असलं पाहिजे. आणि कस्टमर तुमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमच्याकडं तो प्रोडक्ट घेत नाही, तर तुमच्याकडनं तो एक एक्सपिरियन्स विकत घेत असतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही कोणताही कपड्याचं दुकान असू द्या, तुमचं हॉटेलचं असू द्या, तुम्ही कस्टमरला कसा एक्सपिरियन्स देताय त्याच्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने प्रायझिंग ठेवताय त्याच्यावरती तुमचं पुढचं भवितव्य असणार आहे. तर तुम्ही जे काही छोटे छोटे बिझनेस होणार आहेत त्यांना जर ग्रो करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना लोकांच्या समोर तुम्ही काय वेगळं करता, तुम्ही काय डिफरन्शिएटर आहात. जसं की तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेस आपण लक्स साबण म्हणतो तर ते डेडिकेटेड टू फिमेल असतं. ज्यावेळेस आपण डेटॉल म्हणतो त्यावेळेस लागलं काय तर डेटॉलला आपण बघतो. ज्यावेळेस निरमा आपण म्हणतो तर निर्माने महिलांचं एकदम वुमन पॉवर म्हणतो आपण, ते इमोशन त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. कॅडबरी म्हणलं की आपण आनंदाच्या क्षणी ती कॅडबरी आठवतो. तर हे जे काय पोझिशनिंग त्यांनी केलेलं आहे तसं तुमचं देखील पोझिशनिंग पाहिजे. आता जर तुम्ही हॉटेल भाग्यश्री किंवा हॉटेल तिरंगा वगैरे हे जी नावं घेतली तर त्यांची एक पोझिशनिंग झाली का ढवारा मटण थाळी, जे स्पेशल आहे. म्हणजे त्यांनी पोझिशनिंग काय आहे की आज तुम्ही जर इंस्टाग्रामवरती बघितलं असेल तर आपल्या पुण्याच्या ठिकाणी रान असेल किंवा तिथं पहिलं तंदूर रानमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर चिकन रान आहे, मटन रान आहे. तर हे ज्यावेळेस सुरुवातीला प्रथम आलं त्यावेळेस ते पोझिशनिंग ज्यांनी कुणी पहिल्यांदा दाखवलं ते पोझिशनिंग त्यांचं झालं. हॉटेल शौर्यवाडा वगैरे. येस. तर हे जे काय आहे तर हे जे काही युनिकनेस आहे, म्हणजे पहिल्यांदा हॉटेल होते ना, पहिल्यांदा हॉटेल होते नव्हते असं नाही, प्रत्येक म्हणजे खूप दिवसापासून हॉटेल आहेत.
पण ज्यावेळेस तुम्ही एक युनिकनेस त्याच्यामध्ये आणता त्यावेळेस तुमचं ब्रँडिंग होतं आणि लोक तुम्हाला त्याच्यासाठी ओळखतात आणि फुटफॉल तुमचा त्याच्यासाठी येतो. आणि तो फुटबॉल एकदा तुम्ही कॅप्चर केला, लोकांचं अटेन्शन एकदा कॅप्चर केलं की तुम्हाला तुमचा बिझनेस परत सेट आहे. परत तुम्हाला तुमची क्वालिटी टिकून ठेवायची आहे, तुमचा एक्सपिरियन्स टिकून ठेवायचा आहे. लोक तुम्हाला जसे टाटा इज इक्वल टू ट्रस्ट आहे, जसं तुम्ही अनेक बिझनेस तुम्ही 100 वर्षाचे टिकलेले बिझनेस आहेत ते लोकांच्या मनावरती राज्य का करतात, कारण की त्यांनी ते एक्सपिरियन्स टिकून ठेवलेला आहे, तो ट्रस्ट टिकून ठेवलेला आहे, तो एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इमोशन्स आहेत ते कन्सिस्टंट ठेवलेले आहेत. ते असं नाही आहे की एखाद्या वेळेस त्यांनी मार्केटिंग केली, 10 दिवस मार्केटिंग त्यांचं वेगळंच असतं, पुढच्या 10 दिवसात ते वेगळं असतं. कन्सिस्टंट आहे. मार्केटिंगमध्ये एकच लॉ आहे, कन्सिस्टन्सी. तुमचा एक मेसेज, एक ऑडियन्स आणि तो रिपीट पुढच्या कित्येक वर्ष तो चालत राहिला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सर अजून एक आहे की खूप बिझनेसमॅनकडे आज डेटा आहे त्यांच्या कस्टमरचा, पण ते यूज कसं करायचं हे माहीत नाही आहे. सो समजा माझ्याकडे रोज कस्टमर येतं, मी त्यांचं नोट डाऊन करून ठेवतो की हा कस्टमरने एवढं घेतलं आणि त्यांचा मोबाईल नंबर, ॲड्रेस जे पण असेल, पण त्याला यूज कसं करायचं असं. कस्टमरचा डाटा एक तर चांगल्या पद्धतीने तो कलेक्ट केला पाहिजे. कस्टमरचा डाटा म्हणजे असं नसतं की फक्त नाव, नंबर आणि ईमेल घेतला, त्याच्याने काय फक्त तुम्ही कम्युनिकेशन पॉईंट तुमचा जनरेट करताय. पण कस्टमरचा डाटा जर तुम्ही त्याला विचारलं की तुला माझ्या प्रोडक्टमध्ये काय आवडलं, तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचा माइंडसेट कळतो की तो माझ्या प्रोडक्टला काय म्हणून बघतोय. फीडबॅक कलेक्ट केले पाहिजे. फीडबॅकसुद्धा प्रॉपर कलेक्ट केले पाहिजेत की तुमच्या प्रोडक्टला धरून त्याच्या पाठीमागचे पॉझिटिव्स पण तुम्हाला कळायला पाहिजेत, निगेटिव्ह पण तुम्हाला कळायला पाहिजेत, त्याच्या पाठीमागचे ॲस्पिरेशन पण तुम्हाला कळायला पाहिजे, त्याच्या पाठीमागचे चॅलेंजेस काय ते पण कळायला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या प्रोडक्टला तो ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याची सायकोलॉजी काय असते त्याच्या पाठीमागं, या पद्धतीचा डाटा तुमच्याकडे पाहिजे. आणि हा डाटा ज्यावेळेस तुम्ही कलेक्ट करता त्यावेळेस आज AIचे टूल्स आहेत. तो डाटा सगळा तुम्ही जिथं कलेक्ट केलेला आहे तो सगळा तुम्ही जर ChatGPT किंवा बाकीच्या रिसर्च AIचे टूल आहेत तिथं जर तुम्ही टाकलं आणि जर तुम्हाला फ्युचर नवीन प्रोडक्ट काढायचं असेल तर त्या सगळ्या माहितीच्या बेसिसवरती तुम्ही काय नवीन देऊ शकता, त्याच्यामध्ये काय अपडेट करू शकता, आहे त्या प्रोडक्टमध्ये, आहे त्या बिझनेसमध्ये तुम्ही काय डेव्हलपमेंट करू शकता, ते सगळं ChatGPT आणि बाकीचे टूल देऊ शकतात. तर हा एवढा डाटा तुम्ही अशा पद्धतीने मेंटेन ठेवला आणि त्याचा जर यूज केस तुम्ही जर अशा पद्धतीने केला तर तुम्ही तुमच्या बिझनेसला खूप मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकता जर तुम्ही हे स्ट्रॅटेजिकली जर केलं तर. आणि त्यामध्ये तुम्ही बोलता म्हणले की ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे की कस्टमरने बेसिकली ट्रस्ट केलं पाहिजे तुमच्या बिझनेसवर. सो ट्रस्ट कसा होतो एखाद्या कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतो, सो बिझनेसवर तो ट्रस्ट कसा करतो, काय पॅरामीटर्स तो बघतो. एक लक्षात घ्या, माणूस ट्रस्ट एखाद्या व्यक्तीवरती करतो त्यावेळेस तो एकच फॅक्टर असतो की त्याला क्लॅरिटी पाहिजे असतं. कारण की जिथं कन्फ्युजन आहे तिथं ट्रस्ट नाही आहे, जिथं क्लॅरिटी आहे तिथं ब्लाइंड ट्रस्ट आहे. सगळे तुम्ही जर विचार केला तर तुम्ही तुमचा बिझनेस ज्यावेळेस करता त्यावेळेस त्या बिझनेसमध्ये तुम्ही कस्टमरला किती ओपन आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. जर तुमच्या सेल्स पर्सनने जर त्याला जर क्लॅरिटी द्यायला तो जर अपयशी ठरतो तर तुमचा सेल्सच होणार नाही. त्याने पैसे दिल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हा चेंजेस जर तुम्ही त्याला दिलाच नाही, हे ट्रान्सफॉर्मेशन त्याला तुम्ही फीलच करून दिलं नाही तर तो ट्रस्टच बसणार नाही. सगळ्यात पहिलं काम हेच असतं की त्याला पूर्णपणे त्याच्या माइंडसेटमध्ये पूर्ण क्लॅरिटी देणं की माझं प्रोडक्ट हे आहे, ते अशा पद्धतीने काम करतं. तू ज्यावेळेस पैसे देशील, पैसे दिल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये XYZ गोष्टी तुला भेटतील आणि त्याच्याने तुझं आयुष्य अशा पद्धतीने सुंदर सोपं होणार आहे. हे ज्यावेळेस ओव्हरऑल सगळं त्या कस्टमरला ॲज अ थॉट प्रोसेस त्याच्या मनामध्ये क्लॅरिटी येते त्यावेळेस तो पटकन तुमच्यावरती विश्वास ठेवतो. आणि हा विश्वास जर कायमस्वरूपी टिकून ठेवायचा असेल तर त्याने पैसे दिल्यानंतर देखील तुम्ही जे बोलला होतात त्याच्यापेक्षाही 10x त्याला ते भेटलं पाहिजे, तर तो विश्वास अबाधित राहतो. आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह फीडबॅक्स कसे मॅनेज करायचे, कारण की समजा आपण एखादं प्रोडक्ट विकतोय आणि आपला ऑनलाईन निगेटिव्ह फीडबॅक गेला आहे किंवा रिव्ह्यू निगेटिव्ह दिला आहे, व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये रिस्पॉन्स करणं इम्पॉर्टंट आहे का काय करायचं त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, फीडबॅक जर निगेटिव्ह असेल तर घाबरण्याची गरज नाही. बिझनेस आहे, माणूस आहे, चुकतो आणि त्या फीडबॅकला आपण रिव्हर्स पण करू शकतो आणि आपल्या कामात ते दाखवू पण शकतो.
लक्षात घ्या, एखादा व्हिडिओ आता माझ्या स्वतःवरती पण व्हिडिओ आहे यूट्यूबला जर बघितलं तर किरण हजारे एक्सपोज म्हणून आहे. पण मी याला डगमगायचे कारण काहीच नाही, कारण की माझ्याकडं लॉंग विजन आहे. मी चुकलो असेल त्यावेळेस, चूक केली असेल त्या चुकीतनं जे काही माझ्या कस्टमरचं फ्रस्ट्रेशन होतं त्यांनी ते काढून टाकलं त्याच्यामध्ये. पण आता याच्यावरती रिॲक्शन काय, काहीच नाही रिॲक्शन. ते तर मी काय जे चुकलं होतं ते चुका मी परत जे रिपिटेशन आहे ते होणार नाही याची काळजी घेतली आणि मी माझ्या बिझनेसमध्ये आता ते एक्सपोज जरी झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. येस, आता याच्यामध्ये ते हँडलिंग कसं करायचं. एक तर तो फीडबॅक निगेटिव्ह आहे, जर जेन्युन असेल तर स्वतःमध्ये चेंजेस करा. जर तो उगच काहीतरी कॉम्पिटिटरनी इंटेन्शनल त्याच्यामध्ये काही नाही आहे, उगच आपल्याला आपलं मार्केट खराब करायचं म्हणून तर जर निगेटिव्ह दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रस्ट्रेट व्हायची गरज नाही. तुमचा ओरा सांगत असतो, तुमची फ्रिक्वेन्सी सांगत असते, तुमच्यापेक्षा तुमची एनर्जी बोलत असते की तुम्ही खरे आहात का खोटे आहात. आणि तुमची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी एखाद्यासोबत मॅच झाली, असे किती जरी व्हिडिओ असतील तरी लोकांना काही फरक पडत नाही, कारण की तुमची एनर्जी बोलत असते त्या रिव्ह्यूपेक्षा खरं. त्याच्यामुळे तुमच्या स्वतःवरती काम करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्ही जगाला कंट्रोल नाही करू शकत, तुम्ही लोकांना कंट्रोल नाही करू शकत. एकच गोष्ट तुम्ही करू शकता, तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता, तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. त्याच्यामुळं इतकं ऑब्सेस व्हा स्वतःबद्दल, इतकं प्रेम करा की तुमच्यापेक्षा बेस्ट कोणीच नसेल. तुम्ही बेस्ट कसं आणि मी कसा बेस्ट होईल, माझा 1% कंटिन्युअसली रोजच्या रोज मी कसा चेंज होईल, हे कंटिन्युअसली जर तुम्ही त्याच्यावरती फोकस करत राहिलात तर तुम्हाला जगामध्ये काय हालचाल चालली आहे किंवा काय गोष्टी चालल्यात ते जर तुम्हाला कंपॅरिझन वगैरे काय जर तुमच्यामध्ये नाही राहिलं, तुम्ही जर एकदम न्यूट्रल झाला तर तुम्ही लक्षात घ्या, युनिवर्स एवढा अबंडंट आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही जेवढं स्वप्न पाहिलं नाही त्याच्यापेक्षा जास्त तो तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्या थॉट प्रोसेसवरती एवढं पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे की तुम्हाला निगेटिव्हमध्ये पण चांगलं दिसलं पाहिजे. म्हणून कुणी जरी निगेटिव्ह फीडबॅक दिला तर त्याच्या पाठीमागे काहीतरी पॉझिटिव्हिटी असते, तो थॉट प्रोसेस तुम्ही तुमच्यामध्ये आणला पाहिजे. आणि सर ह्याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन माझा असेल की बेसिकली इंस्टाग्राम ॲड्स किंवा फेसबुक ॲड्स अशी एक गोष्ट सांगा जी प्रत्येक कुणाला पण माहीत नाही आहे त्या गोष्टीबद्दल. म्हणजे अशी कुठली एक गोष्ट आहे फेसबुक ॲड्स आणि इंस्टाग्राम ॲड्सबद्दल जे आतमधली गोष्ट पण ती तुम्ही आज व्ह्यूअर्सला सांगा. मी तेच सांगतो की आतमधली गोष्ट एकच आहे की तुम्ही कस्टमरचं ऑब्सेशन, कस्टमर सेंट्रिक ॲप्रोच तुमचा राहिला पाहिजे. मी तुम्हाला आज सांगतो की आज फेसबुक, इंस्टाग्रामवर टार्गेटिंगचं ऑप्शन जरी असेल तर तो ऑप्शन शून्य आहे. फक्त तो ऑप्शन द्यायला आहे. तुम्ही टार्गेटिंग चुकीचं करा, पण तुम्हाला ज्यासाठी मेसेज म्हणजे व्हिडिओमध्ये ज्यांना रिलेट होईल यासाठी जर तुम्ही मेसेज दिला, टार्गेटिंग काही बी करा, तुम्हाला तरी देखील क्वालिटी कस्टमर भेटणार. म्हणजे आज टार्गेटिंगला म्हणजे टार्गेटिंग वगैरे डिजिटल मार्केटिंग सगळ्यात कोर होतं. डिजिटल मार्केटिंग सगळ्यात कोर काय होतं की तुम्ही पाहिजे त्याला टार्गेट करू शकत होतं. पण आता ते नाहीच राहिलं. टार्गेटिंगचा ऑप्शनचा फायदाच नाही आता. आता फेसबुक आणि इंस्टाग्राम एवढंच सांगतं की तू काय बोलतोय ना त्याच्या बेसिसवरती मी तुला कस्टमर देणार. जर तुला हाय क्वालिटी कस्टमर पाहिजे तर तुझ्या मेसेजिंगमध्ये तुझी शब्द हाय क्वालिटी पाहिजेत. लक्षात घ्या, तुम्ही कोणाला अट्रॅक्ट करणार आहात हे ठरवणार आहे की तुमचा मेसेज कसा आहे. आणि हेच आज सिक्रेट आहे जे कुणी सांगत नाही असं ओपनली. सगळेजण टूल्सबद्दल बोलतील, स्ट्रॅटेजीबद्दल बोलतील, लेझर टार्गेटिंगबद्दल बोलतील, पण आज टार्गेटिंग हे सगळं शून्य आहे. आज इथून पुढे जर तुम्हाला ग्रो करायचं असेल इंटरनेटवरती तर तुम्हाला एक नवीन करन्सी आहे जी सोन्यापेक्षा पण जास्त महाग आहे, जी तेलापेक्षा पण, इंधनापेक्षा पण जास्त पॉवरफुल आहे, ती म्हणजे अटेन्शन. तुम्ही विचार करा, आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी रील स्टार्स असतील, ते आज कितीतरी मोठे झालेले आहेत, कितीतरी पैसा कमवतात, त्यांच्याकडे ब्रँड आलेले आहेत. ते येण्याचं कारण काय आहे, कारण की त्यांनी लोकांचं लक्ष वेधलं आणि त्या लोकांच्या नजरेमध्ये ते कायम राहिले. कारण की आज ती एक नवीन करन्सी आहे. जो कोणी ती करन्सी कायम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या कंटेंटच्या माध्यमातून टिकवून ठेवेल, तो आज रातोरात करोडपती होऊ शकतो. एवढी पॉवर आहे त्या अटेन्शनमध्ये. आणि हे अटेन्शन ज्याला जिंकता येतं तो पूर्णपणे बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकतो, स्वतःच्या लाईफमध्ये पाहिजे तेवढं सुख खेचू शकतो.